नमस्कार, एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। खेडच्या चाकणमधून मामा भाच्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक खुनाची घटना समोर आली। चार चौघात नेहमीच अपमानित करणाऱ्या मामाचा भाच्याने दारू पाजून तोंडाचा संपूर्ण चेंदामेंदा करून निर्घृण खून केलाय। त्यानंतर मामाचा मृतदेह ओढ्यात टाकून दिला। पोलिसांनी जलद गतीने तपास करत भाच्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। खेड तालुक्यातील चाकण हद्दीतील रासे गाव या गावातील बऱ्यापैकी तरुण हे औद्योगिक वसाहतीमध्ये काम करतात। त्यामुळे इथे बेरोजगार तरुणांची संख्या कमी आहे। मात्र इथे दारुड्यांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात वाढली। दररोज इथे रात्रीचे दिवे लागले की दारूची चव वाढते आणि वाईन शॉप समोर पेनाऱ्यांची जत्रा भरते। याच गावामध्ये गावाला भारी आणि दारूच्या आरी या म्हणीप्रमाणे गावात अनेकांना रुबाबात बोलणाऱ्या मामाच्या बाबतीत एक दुःखद घटना घडली आहे। संदीप शिवाजी खंडे वय 40 राहणार रासे तालुका खेड जिल्हा पुणे हा मामा असून त्याचा भाचा सुरेश मेंगाळ वय 37 राहणार रासे हे दोघेही एकाच गावात राहायचे। मात्र सुरेश मेंगाळ हा काही कामधंदा करत नसल्याने मामा संदीप हा चार चौघात मित्रांमध्ये त्याला अपमानित करून काहीतरी कामधंदा कर म्हणायचा। परंतु सारखं बोलल्याने भाच्याचा म्हणजे सुरेशचा युगो दुखावला गेला आणि त्याने मामाच्या अपमानाचा बदला घ्यायचा ठरवला। मागील 6 महिन्यापासून भाच्याच्या मनात बदले की आग लागली होती। मामा कधी एकटा सापडतो या संधीची वाट बघणाऱ्या भाच्याला बदल्याचा वार मंगळवार सापडला। नेमकं मंगळवारी मामा दारूच्या नशेत एकटाच घरी चालला होता। तेव्हा भाचा सुरेशने त्याला आणखी दारू पिऊ म्हणून गोड बोलून ओढ्याकडे नेले। तिथून तो गावात आला। त्याचा जिवलग मित्र दिलीप उर्फ टपाल पांडुरंग आघान याला दारूच्या बदल्यात आपल्या खुनाच्या कटात सहभागी करून घेतलं। दोघेही गावाच्या बाहेर असणाऱ्या ओढ्यात आले। मामाला दारू पाजून फुल टाईट केली आणि जवळच पडलेल्या लाकडी दांडक्याने पहिले मामाचे तोंड चेचून तोंडाचा संपूर्ण चेंदामेंदा केला। त्यानंतर जीव जाई नाही म्हणून गळा आवळला। थोड्या वेळातच त्याचे शरीर थंड पडले। लगेच दोघांनी मिळून मामाचा मृतदेह ओढ्यात असणाऱ्या झुडपात फेकून दिला। मात्र काल हा मृतदेह गावातील एकाने पाहिला, त्यामुळे त्याने पोलीस पाटलाला याची खबर दिली। त्यावेळी पोलिसांनी जलद गतीने तपास करत मामासोबत कुणाचे वैर आहे का, कुणासोबत वाद झालेत का याचा तपास केला असता भाच्याचे नाव समोर आले। तेव्हा पोलिसांनी भाचा सुरेशला ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे।